घरातल्या गंजलेल्या गोष्टी तुमच्या घरात जुन्या लोखंडी वस्तू किंवा साधने होऊन असतील तर ती ताबडतोब घराबाहेर काढा. कारण ज्या वस्तू किंवा साधने काम करत नाहीत त्यांना गंज चढतो आणि मग हळूहळू वास्तुदोष निर्माण होतो. अशा वेळेस त्यांना घरात ठेवल्याने त्रास आणि समस्या वाढतात. वास्तूनुसार ही उपकरणे गंजल्यावर जास्त धोकादायक बनतात. बंद पडलेलं घड्याळ वास्तूनुसार घरात बंद घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घरात कधीही बंद घड्याळ ठेवू नये. भिंतीवर बंद घड्याळ टांगल्याने घरातील सदस्यांवर वाईट काळ सुरू होतो. अशा वेळी हे घड्याळ एकतर दुरुस्त करून भिंतीवर टांगून ठेवा किंवा घराबाहेर काढा. वापरात नसलेली पितळ्याची भांडी जर तुमच्या घरात जुनी पितळेची भांडी असतील आणि ही भांडी दैनंदिन जीवनात वापरली जात नसतील तर तुम्ही ती ताबडतोब तुमच्या स्टोअर रूम किंवा किचन मधून बाहेर काढा. कारण शनिदेव पितळेच्या भांड्याच्या अंधारात वास करतात असे मानले जाते. तर दुसरीकडे शनीच्या दुष्परिणामांमुळे माणसाच्या आयुष्यात अनेक समस्या येऊ लागतात. त्यामुळे जुनी पितळेची भांडी पडली असतील तर ती लगेच घरातून काढून टाकावी. घरात अनेक गोष्टी अशाच होऊन राहिलेल्या पाहायला मिळतात. अगदी आवडीने आपण काही गोष्टी विकत घेतो, खरे मात्र कालांतराने त्या गोष्टी आपल्या घरातल्या माळ्यावर किंवा अडगळीच्या खोलीत पडलेल्या पाहायला मिळतात. त्यातली सर्वात जास्त पाहायला मिळणारी गोष्ट म्हणजे आपल्या घरातली भांडी. एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर तिथल्या संस्कृतीनुसार बनवल्या गेलेल्या भांड्यांचा आपल्याला अप्रूप वाटतं. ती भांडी आपण विकत घेतो किंवा आपल्या घरात जुनी आपल्या पूर्वजांची भांडी आपण आठवण म्हणून घरातल्या माळ्यावर किंवा स्टोअर रूम मध्ये ठेवतो.